वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवी समोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरली। संजय राऊतांकडून गंभीर आरोप करत शिंदेंवर निशाणा। मुख्यमंत्रीपद दुसरं कुणाकडे टिकू नये म्हणून हा प्रकार केल्याचं कर्मचारी सांगतात। राऊतांचा दावा। वर्षा बंगल्यावर काही डागडुजी काम सुरू आहेत। वर्षा बंगल्यावरून राजकीय आरोपांची आवश्यकता नाही। उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर सकाळची मुलाखत बंद करा, काळी जादू पण बंद होईल। मंत्री उदय सामंतांची संजय राऊतांवर टीका। अंजली दमानी यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा। गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलंय। दमानी यांचं ट्विट। विष्णू चाटेनं टाकून दिलेल्या मोबाईलमध्ये हत्या प्रकरणातले पुरावे। चाटेच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर झाला पाहिजे। धनंजय देशमुखांची माहिती। बीड जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार। 2 वर्षात नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या कामांची चौकशी होणार। मागील 2 वर्षात धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री। बोगस पीक विमा प्रकरणात 96 सीएससी केंद्रावर शासनाची कारवाई। बीड जिल्ह्यातील 35 तर 22 बोगस पीक विमा केंद्रांवर शासनाची बंदी। बोगस विमा भरणाऱ्या लोकांचे 1 लाख प्रस्ताव रद्द। उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींच्या जातवैधता प्रमाणपत्रावर औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर 6 फेब्रुवारीला सुनावणी। उमरग्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंनी याचिका केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता लोकसभेत बोलणार। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर मोदी लोकसभेत बोलणार। तर राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या वक्तव्यावर मोदी काय उत्तर देणार याकडे। संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस। प्रकाश आंबेडकरांनी स्वतः केला युक्तिवाद। महाराष्ट्रातील मतदार यादीत गडबड। महाराष्ट्रातल्या 70 लाख नव्या मतदारांची माहिती जाहीर करा। लोकसभेत राहुल गांधींची मागणी। महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावं। जनता तुम्हाला माफ करणार नाही। राहुल गांधी माफी मागा। राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 25 फेब्रुवारीला सुनावणी। सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीची तारीख बदलली। 28 फेब्रुवारीला होणारी सुनावणी 25 फेब्रुवारीला होणार। राज्यभरातील शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून काम बंद आंदोलन करणार। 7 महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्यानं कंत्राटदार आक्रमक। राज्यभरातील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या। उद्या मतदान। सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजपा आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान। सुनेत्रा पवार राज्यसभेच्या तालुकाध्यक्षपदी। राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड तसेच उपाध्यक्ष हरिवंश यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेच्या कामकाजाचं संचालन करणार। पालघरच्या केळवे ग्रामपंचायतीमधील उपसरपंचांसह 6 सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश। आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। खासदार श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवलीत शिवसैनिकांकडून बॅनरबाजी करत शक्तीप्रदर्शन। महेश गायकवाडांकडून बाहुबली साऊथ स्टाईल पोस्टर लावून शुभेच्छा। सरकारी कार्यालयांमध्ये केवळ मराठीच बोला। नव्याने आखण्यात आलेले मराठी भाषा धोरण कार्यान्वित होण्यासाठी पावलं। मंत्रालयापासून जिल्हा पातळीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील मालमत्ता कराच्या उद्दिष्टात 1250 कोटींनी वाढ। उद्दिष्टापैकी आतापर्यंत 4653 कोटींची वसुली। मंत्रालय प्रवेशाचा बट्ट्याबोळ। चेहरा पडताळणीसाठी करण्यात आलेल्या अट्टहासाने कर्मचारी हैराण। सहसचिवांपासून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यांची पडताळणी होऊ न शकल्यानं प्रवेश नाकारण्यात आला। पुण्यात जीबीएस रुग्णांच्या घरातील पाण्याच्या 2 अहवालांमध्ये मोठा संभ्रम। रुग्णांच्या घरातील पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचा वैद्यकीय विभागाचा अहवाल, तर वैद्यकीय विभागाचा अहवाल चुकीचा असल्याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा। पुण्यातील जीबीएसचे 5 रुग्ण बरे। उपचारानंतर रुग्ण बरे झाल्यानं डिस्चार्ज। आतापर्यंत 19,388 नमुन्यांची तपासणी। खासगी 76 रुग्णालयांना नोटिसा। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे तपासणी मोहीम। नर्सिंग होम ऍक्टनुसार विविध नियमांची अंमलबजावणी न केल्यानं नोटिसा। सातारा जिल्ह्यातील जीबीएसच्या 6 संशयित रुग्णांपैकी डिस्चार्ज। इतर 5 जणांची प्रकृती व्यवस्थित असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची मागणी। पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचं काम रेल्वे विभागाकडून करण्यात येणार। महारेलचा डीपीआर आणि आधी केलेल्या भूसंपादनाबाबत मात्र संभ्रम। भंडाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी आरोपी परिचारिका ज्योती बारसांगडेचा आरोप मुक्तीचा अर्ज कोर्टानं फेटाळला। बारसांगडे विरोधात ठोस पुरावे आढळल्यानं आरोप मुक्त करण्यास नागपूर खंडपीठाचा नकार। भंडारा रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये 10 नवजात बालकांचा मृत्यू। वांद्रे टर्मिनसमध्ये ट्रेनच्या रिकाम्या डब्यात महिलेवर अत्याचार। आरोपीनं अत्याचारानंतर महिलेकडील 2000 रुपये देखील चोरले। आरोपी राहुल शेखला 5 दिवसांची पोलीस कोठडी।
कल्याण अल्पवयीन अत्याचार आणि हत्या प्रकरणी पीडितेच्या घराबाहेर दहशत गाजवणाऱ्या पुरुषोत्तम शेलारला बेड्या. कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली. विशाल गवळीचा जामीन झाला नाही तर AK-47 घेऊन येतो अशी आरोपीकडून धमकी. शिर्डी हत्याकांडाचा दुसरा सीसीटीव्ही समोर. नितीन शेजूळ नावाच्या कर्मचाऱ्यावर साकुरी परिसरात हल्ला. दुचाकीवरील दोघांकडून हल्ला. एक संशयित ताब्यात. KDMCचा क्लर्क प्रशांत धिवर लाचखोर प्रकरणी पालिका आयुक्ताची मोठी कारवाई. क्लर्कचं निलंबन. संबंधित विभागाच्या उपायुक्तांसह सहाय्यक आयुक्तांनाही बजावल्या कारणे दाखवा नोटीस. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये महाविद्यालयीन परिसरात बुलेटच्या सायलेन्सरमधून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्यांना मनसेचा चोप. अशा बुलेट चालकांवर कारवाई करण्याची मनसेची पोलिसांकडे मागणी. पुण्याच्या बिब्वेवाडीत जामिनावर सुटलेला गुंडावर भरदिवसा गोळीबार. 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. जखमीवर ससून रुग्णालयात उपचार. एसटीच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या कबड्डी प्रकारात रत्नागिरी विभागाचा विजय. रत्नागिरीत आल्यानंतर विजय संघाचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत. अंतिम सामन्यात कोल्हापूरचा 34-20 असा पराभव. डोंबिवलीत बैलांच्या झुंजीनंतर मेंढ्यांची झुंज. मेंढ्यांवर लाखोंचा सट्टा लावण्याचा प्रकार. टिळकनगर पोलिसात गुन्हा दाखल. या प्रकरणी 10 जण ताब्यात तर 25 ते 30 जण पसार झाल्याची माहिती. आरोपींचा शोध सुरू. अमरावतीत 2 दिवसीय राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचं आयोजन. ग्रंथदिंडीनं साहित्य संमेलनाला सुरुवात. तुकडोजी महाराजांच्या अनुयायांचा मोठ्या संख्येने सहभाग. यवतमाळ जिल्ह्यात हमी केंद्राच्या माध्यमातून 2 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी शिल्लक. सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत. मात्र 2 सुट्ट्या असल्यानं 4 दिवसात इतकी खरेदी कशी होणार असा शेतकऱ्यांसमोर सवाल. नाशिकच्या सटाण्यातील दौधेश्वर परिसरातील डोंगराला आग. निसर्गप्रेमींच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात. आगीत 5 ते 10 हेक्टरवरील वृक्षसंपदा जळून खाक. नाशिकच्या सटाण्यातील भंडारपाड्यात बिबट्या मृत अवस्थेत आढळला. अन्न पाणी न मिळाल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. तर परिसरात वन्य प्राण्यांसाठी पाण्याचा हौद बांधण्याची वन्यप्रेमींची मागणी. पुणे सातारा महामार्गावरील पुलांची कामं तातडीनं मार्गी लावा. भोरचे आमदार शंकर मांडेकर यांची राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे मागणी. रेल्वे बोर्डात नियुक्तीच्या नावाखाली महिलेला 15 लाखांचा गंडा. 3 आरोपींविरोधात नागपूरच्या हुंडकेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल. पाणी प्रश्नावरून सांगलीच्या विटा नगरपालिकेसमोर आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते विनोद भिंगारदेवींच्या नेतृत्वाखाली आंदोलन. विटा शहरात 1 दिवस आड पाण्याचा पुरवठा. साई मंदिराच्या सुवर्ण कलशाची संस्थान प्रशासनाकडून डागडुजी करण्यात येणार. कळसावरील सोन्याचा मुलामा निघाल्यानं सोन्याचा लेप देण्यात येणार. साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती. वसई पूर्वच्या मिठागर स्मशानभूमीजवळील पुलावरून मोटारसायकल 25 फूट नाल्यात पडली. नाल्यावरील पुलाला रेलिंग नसल्यामुळे अपघात. जळगावमध्ये निराधार वृद्ध दाम्पत्यासाठी नरेंद्र पाटील फाउंडेशनकडून 3 दिवसात घर उभं. जळगाव पालिकेकडून वृद्ध दाम्पत्याच्या घरावर अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. जळगाव विमानतळावरून दिल्ली, जयपूर, तिरुपती आणि इंदोरसाठी हवाई सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू. जळगाव विमानसेवा प्राधिकरणाचा 4 शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्याचा नागरी उड्डाण विभागाला प्रस्ताव. नंदुरबार रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्रवाशावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.